आता या मडक्यामध्ये काय बांधायले आणि कशाला बांधायले ते तुम्हाला लवकरच कळून जाईल. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचा लाडका प्रथमेश. मी मागच्या ब्लॉग मध्ये सांगितलं होतं की आपल्या गाण्याचा शूट चालू आहे आणि शूटच्या टायमाला इतकी बेजार होईल असं वाटलं पण नव्हतं. एक तर मला माझ्या ड्युटीमुळे सुट्टी भेटून गेली आणि आपल्याला शूट पण कम्प्लीट करायचा होता. मग एकूण तिकून टाइम काढला. मग म्हणलं आता जावाचा शूट. कुरुक्षेत्राच्या मंदिरामधून आम्ही त्रिशूल आणि महादेवाची मूर्ती घेऊन निघालो. गाण्यात शूट करणं म्हणजे काय सोपी गोष्ट नाही. आम्हाला जितकं वाटू लागलं तितकं सोपं नव्हतं. आम्ही आमच्या पुऱ्या टीमला घेऊन निघालो शूटसाठी. पाऊस वाऱ्याकडे लक्ष न देता आम्ही निघालो आमच्या शूटच्या लोकेशनवर. आमचा सर्वात पहिले शूट होतं शेतामधला आणि वातावरण पण एक प्रकारे आमचा साथ देऊ लागला, कारण आम्हाला शूटच्या टायमाला जसं वातावरण पाहिजे होतं तसं आणि लोकेशन पण इतकी भारी निवडली होती की विचारायचं कामच नाही. आणि तुम्ही आपल्या चॅनल आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर करून टाका आणि इंस्टाग्रामवर पण फॉलो करून टाका. सीन असं होतं की मडकं पुरायचं होतं आणि त्या मडक्यामध्ये सोनं होतं. स्टोरी शॉर्टकट मध्ये काही समजणार नाही. युट्यूबवर कळून जाईल की तुम्हाला मडक्यात सीन काय होता नेमका. आणि शूट मध्ये पण कोणी कोणाला त्रास न देता योग्य प्रकारे आपलं काम पार पाडलं. पण मला पोराचं काय कळून गेलं कोणता ताण आला तर काय. आणि बाहेरच्या लोकेशनवर जाऊन शूट करणं ही साधी गोष्ट नाहीये हे आम्हाला काल कळलं. शूट करायचं म्हणलं तर ऊन वारा पाऊस काय पाहावं लागत नाही. शेतामधलं शूट संपून निघालो आम्ही पुढच्या लोकेशनला. पुढचे लोकेशन म्हणजे शंभू महादेवाचं मंदिर. इथे तुम्ही केव्हा पण तुम्हाला 12 महिने पाणी दिसेल. आपण लोकेशन सापडूच लागलो पण तिथे आपला एक फॉलोअर्स भेटला आणि लोकेशन फिक्स झाल्यानंतर आम्ही पण आमची ड्रेसिंग चेंज करून घेतली. बरं मित्रांनो, कमेंट मध्ये सांगा बरं आमची ड्रेसिंग कशी वाटते. शूट साठी आम्ही आलतो सकाळी 8ला, संध्याकाळी झालं डायरेक्ट 7 वाजली. ड्रेसिंग सर्व झालं पण गंध लावायचं राहिलं होतं, कारण गंधाशिवाय आपल्या गाण्याला काही शोभाच येणार नाही. आपलं गाणंच मेन देवावर आधारित. मित्रांनो, तुम्हाला एक आनंदाची गोष्ट सांगायची. आपल्या युट्यूब चॅनल 1000 सबस्क्रायबर कंप्लीट झाले. सेलिब्रेशन लवकरच करणार आहे, तुम्हाला पुढच्या ब्लॉग मध्ये कळून जाईल. तर मित्रांनो, लवकरच भेटू अशाच एक नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत काय करा, फॉलो करून टाका.